नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे कढींगल्याच्या सालीपासून धपाटे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढींगल्याच्या साली। कढींगल्याच्या साली स्वच्छ धुवून घ्याव्या व प्लेटमध्ये काढून घ्याव्या। त्यानंतर खिसणीवर बारीक खीस करून घ्यावा। अशा प्रकारे आपला खीस तयार झाला आहे व त्यानंतर आपण खीसमधून पाणी पिळून घेणार आहोत। दुसऱ्या प्लेटमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ, 2 चमचे जिरे, 1 चमचा हळद घालून घ्यावे व कढींगल्याच्या सालीपासून केलेला बारीक खीस घालावा। त्यानंतर 2 चमचे ठेचा घालून घ्यावा। सगळे मिश्रण मिक्स करून घ्यावे। मिश्रण मिक्स झाल्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवावे। तेल तापले की मिश्रणामध्ये ओतून घ्यावे। ओतल्यानंतर सगळे मिश्रण मिक्स करून घ्यावे व त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून तेही मिश्रण मिक्स करून घ्यावे। मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावे। जसे की आपण भाकरीचं पीठ मळतो तसं मळावे। अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालं आहे। लगेच भाकरीचा छोटा गोळा घेऊन थापून घ्यायचे आहे। थापून घेतल्यानंतर कच्च्या शेंगदाण्याचे बारीक तुकडे करून थोडंसं थापून घ्यावे। थापून घेतले झाले की आपण वाटी किंवा प्लेटने छोटे छोटे गोल आकाराचे गोळे काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले छोटे गोल तयार धपाटे झाले आहेत। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहे। तेल तापले की एक एक धपाटे तेलामध्ये सोडणार आहोत। अशा प्रकारे आपले धपाटे छान फुगले गेले आहेत। क्रिस्पी होऊ पण आपण धपाटे तळायचे आहेत। क्रिस्पी झाले की आपण प्लेटमध्ये काढून घ्यावे। अशा प्रकारे आपले धपाटे तयार झाले आहेत। खूप छान व चविष्ट झाले आहेत। ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।